जर्मन शेफर्ड ज्यांना कुत्रे पाळण्याची आवड आहे त्यांच्यासाठी जर्मन शेफर्ड ही कुत्र्यांची सर्वात प्रसिद्ध आणि आवडती जात आहे। त्यांची खास गोष्ट अशी आहे की ते निष्ठावान असण्यासोबतच संरक्षक देखील असतात, म्हणजेच संरक्षणासाठी तयार असतात। जरी ते फारसे मैत्रीपूर्ण नसले तरी ते कोणत्याही कारणाशिवाय कोणतेही नुकसान करत नाहीत। जर्मन शेफर्ड जाती जगातील सर्वात आवडत्या कुत्र्यांपैकी एक आहे। त्यांच्या सामर्थ्य, बुद्धिमत्ता, प्रशिक्षण क्षमता आणि आज्ञाधारकपणामुळे जर्मन शेफर्ड कुत्रे हे अपंगांना सहकार्य आणि मदत, शोध आणि बचाव, पोलीस आणि लष्करी भूमिका आणि अभिनय यासह विविध कार्यांसाठी आदर्श पाळीव प्राणी आहेत। या जातीच्या कुत्र्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अत्यंत शांत आणि सौम्य स्वभावाबरोबरच ते खूप आक्रमक असतात। ते फारसे मन मिळावू नसले तरी विनाकारण कोणाचेही नुकसान करत नाहीत। जर्मन शेफर्ड हा मध्यम ते मोठ्या आकाराचा कुत्रा आहे। त्याला हे नाव मिळाले कारण ते मूळचे जर्मन आहेत। हे नाव जर्मन व शेफर्डचे संयोजन आहे। जर्मन शेफर्ड ही एक कार्यरत कुत्र्याची जात आहे जी मेंढ्या आणि शेळ्या नियंत्रित करण्यासाठी प्राचीन काळात वापरली जात होती। जर्मन शेफर्ड या जातीला त्याच्या ब्रिटिश नावाने देखील ओळखले जाते, त्यांच्या शेफर्ड नावावरून ओळखले जाते। हे कुत्रे मेंढ्यांच्या कळपाचे चराई, संरक्षण आणि नियंत्रण या कामात निपुण आहेत। आजही ते युरोपीय देशांमध्ये यासाठी वापरले जाते। सामान्यतः जर्मन शेफर्ड एकतर तपकिरी किंवा काळे किंवा फिकट लाल पिवळे काळे मिश्रण असतात। हे घन काळ्या आणि पांढऱ्या रंगात देखील उपलब्ध आहेत, परंतु दुर्मिळ आहेत। नर जर्मन शेफर्डची मानक उंची 24 ते 26 इंच आणि मादींची उंची 22 ते 24 इंच आहे। या जातीचे कुत्रे इतर कुत्र्यांच्या जातींपेक्षा उंच असतात। नर कुत्र्याचे वजन 30 ते 40 किलो असते, तर मादीचे वजन 20 ते 33 किलो असते। जर्मन शेफर्ड्स विशेषतः त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी प्रजनन केले जातात। योग्य पद्धतींचा अवलंब करून त्यांना प्रशिक्षण देणे खूप सोपे आहे। जर्मन शेफर्ड पिल्लाची किंमत 5,000 ते 25,000 रुपयांपर्यंत असू शकते। कुत्र्याच्या केसांनुसार त्यांच्या किमतीत फरक आहे। ते सिंगल कोट आणि डबल कोट केस असलेल्या 2 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत। दुहेरी कोटेड या कुत्र्यांचे केस लांब आणि केसाळ असतात आणि ही जात दुर्मिळ आणि चांगली मानली जाते, त्यामुळे त्यांची किंमतही जास्त आहे। जर्मन शेफर्ड ही कुत्र्यांच्या सर्वोत्तम जातींपैकी एक आहे जी तुमचा मित्र आणि अंगरक्षक दोन्ही बनू शकते। कुत्रा पाळणाऱ्या प्रेमींमध्ये हे खूप प्रसिद्ध आहे आणि जगभरात लोकप्रियतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। जे लोक पहिल्यांदा कुत्रा पाळत आहेत त्यांनी त्याला हाताळायला शिकले पाहिजे, कारण सुरुवातीच्या टप्प्यात ते हाताळणे सोपे नसते। ते बालपणात मैत्रीपूर्ण असतात, परंतु ते मोठे झाल्यावर संरक्षणात्मक बनतात। त्यांना मैत्रीपूर्ण बनवायचे असेल तर लहानपणापासूनच त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे। ते लॅब्राडॉर सारखे फारसे मिलनसार नाहीत, परंतु जर तुम्ही त्यांना शक्य तितके सामाजिक ठेवले तर ते थोडे अधिक मिलनसार बनतात। लोकांपासून दूर राहिल्यास ते अधिक आक्रमक होऊ शकतात। ते कधीही एकटे हल्ला करत नाहीत, परंतु ते तुमच्या सोबत बाहेर गेल्यास संरक्षणात्मक बनतात। त्यांना शिकायला आवडते, त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण सुरू राहिल्यास ते आनंदी राहतात आणि ते तुमच्यासाठीही फायदेशीर असते। त्यांची काळजी घेणे, लहानपणापासूनच त्यांना इतर मैत्रीपूर्ण कुत्र्यांशी ओळख करून देणे आणि त्यांना सामाजिक बनवणे महत्त्वाचे आहे। पण सुरुवातीला त्यांना कोणाकडेही एकटे सोडू नका। त्यांच्या सवयींबरोबरच तुम्हाला आहार, ग्रूमिंग, लसीकरण, व्यायाम याविषयी शिस्त लावणे आवश्यक आहे। त्यांना चांगले कसे हाताळायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे। ते चांगले कौटुंबिक कुत्रे बनू शकतात। आपल्याला फक्त त्यांची मनस्थिती समजून घेणे आणि त्यांना योग्यरित्या प्रशिक्षित करणे आवश्यक आहे। जर्मन शेफर्ड सामान्यतः प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले उच्च दर्जाचे कुत्र्याचे अन्न खातात। यामध्ये मोठ्या जातींसाठी तयार केलेले व्यावसायिक कोरडे किबल किंवा खास तयार केलेल्या जर्मन शेफर्ड आहाराचा समावेश असू शकतो। या व्यतिरिक्त ते त्यांच्या आहारासाठी पूरक म्हणून दुबळे मांस, भाज्या आणि फळे खाऊ शकतात। वय, आकार आणि क्रियाकलाप पातळी यासारख्या घटकांवर आधारित आपल्या जर्मन शेफर्डसाठी सर्वोत्तम आहार योजना निर्धारित करण्यासाठी पशुवैद्यकाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे। जर्मन शेफर्डचे सरासरी आयुर्मान साधारणपणे 9 ते 13 वर्षे असते। तरीही योग्य काळजी आणि पोषणाने काही जर्मन शेफर्ड 13 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात। असा हा जर्मन शेफर्ड कुत्रा